श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरूंचं दर्शन घेण्यासाठीच मी आलेली आहे ह्या सुंदर अशा मंदिरामध्ये. हे मंदिर आहे माझ्या जे काही गाव आहे त्याच्या शेजारी जोरवे म्हणून गाव आहे. तिथे दत्तगुरूंचं खूप सुंदर मंदिर आहे आणि पाऊस चालू होता तरीही मला यायचं होतं. मग मी दर्शन घ्यायला आले आणि येताना छानसा पाऊस लागला आणि हिरवं निसर्ग तर खूपच सुंदर होतो. हे आहे मच्छिंद्रनाथ यांचंही दर्शन घेतलं. हा आहे मंदिराच्या सभोवताली असणारा परिसर आणि तिथे वाहते सुंदरशी अशी प्रवरा नदी. तिलाही पाणी होतं भरपूर आणि बघून हा निसर्ग खरंच खूप छान वाटलं. निसर्गासारखं सुंदर दुसरं काहीच नाही खरं बघितलं तर. मंदिर जे आहे ते अतिशय जुनं आहे आणि दगडात ते पूर्णपणे बांधकाम केलेलं आहे. त्यानंतर मी घेतलं महादेवांचं दर्शन, गणपती बाप्पांचं दर्शन आणि हे आहेत दत्तगुरू महाराज आणि श्रीकृष्ण. खूप प्रसन्न होतं आणि खूप लोकांना ह्या मंदिरात दर्शन घेतल्याची प्रचिती आलेली आहे. चांगल्या चांगल्या गोष्टी त्यांच्यासोबत होतात. त्यानंतर मी घरी गेले आणि आज माझ्या भावाची आणि भाऊजाईची ॲनिव्हर्सरी होती. त्यामुळे आम्ही सगळं परिवार जो आहे म्हणजे माझी बहीण, आई आणि आम्ही सगळे, आमची मुलं, हे सगळे आम्ही हॉटेलला गेलो आणि तिथे छानसं त्यांचं जे काही ॲनिव्हर्सरी आहे त्याचं सेलिब्रेशन केलं. आणि मला तिथे सर्वात जास्त आवडलं ना तर हे लाईटचे बटरफ्लाय खूप सुंदर होते, खूपच छान होते आणि खूप छान वाटत होतं तिथे. आणि त्यानंतर मला तिथे एक लक्ष्मी मातेचा एक अतिशय सुंदर फोटो होता, तो खूप आवडला. त्यामुळे मी लगेच तो क्लिक केला. प्यास लगी तो पानी पी लो, भूख लगी तो खाना खा लो, रोना धोना बुरी बात है, खूब हंसो और हमें हंसा. हा 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 हा. आई, मी आता मोठी झाली ना, नळ बंद करता येतो, चालू करता येतो. मी आता मोठी झाले. आई, मी तुला एक कविता सांगते.